चला तर मित्रांनो, आज आपण करूया शिमला मिरची आणि बटाट्याची रस्सा भाजी. इथे मसाल्यात घेतले मी ओलं खोबरं, कांदा, टमॅटो, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर. ते तेल तापलेलं बघू शकता. आता टाकते कढीपत्ते. आता टाकूया वाटलेलं वाटण. आता टाकते थोडीशी हळद. आता टाकते चवीपुरतं मीठ. आता मसाले तेल सुटूस तर आपण परतून घेऊया, मग भाज्या टाकते. चला तर मित्रांनो, मसाले परतून झालेत. आता टाकते बटाटे आणि शिमला मिरची. चला 10 मिनटं वाफेवर शिजून घेते, मग टाकू आपण गरजेनुसार पाणी, जितके आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं, जेणेकरून आपण भातासोबत पण खाऊ शकतो आणि चपात्यांसोबत पण. तर बघू शकता, इथे तुम्ही बटाटा आणि शिमला मिरची शिजलेली आहे. आता टाकते ग्रेव्हीनुसार पाणी. आपल्याला रस्सा भाजी पाहिजे भातासोबत आणि चपात्यांसोबत खायला, म्हणून पाणी टाकले. आता एक उकळी काढते, मग गॅस बंद करते. आपली रस्सा भाजी रेडी. चला तर मित्रांनो, इथं बघू शकता माझी रस्सा भाजी रेडी आहे. आता मी चालले दुसऱ्या कामाला. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आणि जास्तीत जास्त शेअर करा प्लीज. चला तर मित्रांनो, आज आपण करूया शिमला मिरची आणि बटाट्याची रस्सा भाजी. इथे मसाल्यात घेतले मी ओलं खोबरं, कांदा, टमॅटो, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर. ते तेल तापलेलं बघू शकता. आता टाकते कढीपत्ते. आता टाकूया वाटलेलं वाटण. आता टाकते थोडीशी हळद. आता टाकते चवीपुरतं मीठ. आता मसाले तेल सुटूस तर आपण परतून घेऊया, मग भाज्या टाकते. चला तर मित्रांनो, मसाले परतून झालेत. आता टाकते बटाटे आणि शिमला मिरची. चला 10 मिनटं वाफेवर शिजून घेते, मग टाकू आपण गरजेनुसार पाणी, जितके आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं, जेणेकरून आपण भातासोबत पण खाऊ शकतो आणि चपात्यांसोबत पण. तर बघू शकता, इथे तुम्ही बटाटा आणि शिमला मिरची शिजलेली आहे. आता टाकते ग्रेव्हीनुसार पाणी.